आपण बघत आहात जबरदस्त रेसिपी। नमस्कार। जबरदस्त रेसिपी मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। जबरदस्त रेसिपी मध्ये आज आपण पावभाजी करणार आहोत। ही पावभाजी कशी करायची ते बघणार आहोत। हे इन्स्टंट पावभाजी आहे, एकदम सोपी आहे, साधी आहे आणि खूप लवकर तयार होते। खूप घंटोशी वेळ लागत नाही आपल्याला याला करायला। तर ही कशी करायची ते बघू। त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल। तर चला मग ही पावभाजी कशी करायची ते बघू। भाजी करण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे। गाजर घेतलेला आहे 1 वाटी, 2 ते 3 टमाटर घेतलेले आहे मोठ्या साईजचे, इथे 1 वाटी फ्लावर घेतलेला आहे, 1 शिमला मिरची घेतलेली आहे मोठी, 1 वाटीभर झाली ती, इथे बीटरूट घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला पावभाजीमध्ये कलर मिक्स करण्याची गरज पडणार नाही। कांदा घेतलेले आहे, 3 कांदे घेतलेले आहे बारीक चिरून आणि बटाटे घेतलेले आहे 3 मोठे। करण्यासाठी इथे आपण कुकर घेतलेला आहे, गॅस चालू केलेली आहे, त्याच्यामध्ये आपण थोडंसं 1 चम्मच तेल घालू। तसं पावभाजीमध्ये तेल घालत नाही पण आम्हाला तेल आवडते। आणि बटर घालू याच्यामध्ये। आता 2 चम्मच बटर घातलेला आहे। हे तेलामध्ये बटर जळत नाही, नाहीतर जळते बटर, त्याच्यामुळे अशा प्रकारे याच्यामध्ये थोडंसं आपण जिरं घालू आणि कांदे घालू याच्यामध्ये। आता हे छान कांदे शिजू देऊ अशा प्रकारे। कांदे छान झालेले आहे। आता इथे आपण आलं लसूण पेस्ट घालू 1 चम्मच छोट्या चम्मचने आणि छान मिक्स करून घेऊ। आता इथे आलं लसूण पेस्ट मिक्स झालेली आहे, ते टमाटर टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ। आता इथे आपले टमाटर छान होत आहे। थोडा वेळ हे बघा, इथे टमाटे आपले छान शिजत आलेले आहे। आता याच्यामध्ये आपण मसाले टाकू। लाल तिखट आहे, लाल मिरची पावडर, हळद आहे अर्धा चम्मच, 1 चम्मच जिरे पावडर आहे, 1 चम्मच धने पावडर आहे, चवीनुसार मीठ आहे, सगळं टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ। मीठ असं टाकलं की सगळ्या भाज्यांना पण लागतं आणि टेस्ट पण वाढते याची। आता हे सगळं मिक्स झालेलं आहे आपलं। आता याच्यामध्ये आपण भाज्या टाकून देऊ। शिमला मिरची, फ्लावर, गाजर, बीटरूट आणि बटाटे, भाज्या आपण टाकून घेतलेल्या आहे। आता हे छान मिक्स करून घेऊ अशा प्रकारे। आता याला 2 मिनिटं झाकण ठेवून शिजू देऊ आपण। कुकर लावायचा आहे पण याच्यामध्ये आपल्याला वाटाणे टाकायचे आहे, म्हणून 2 मिनिटं थोडा वेळ शिजू देऊ। झालेले आहे आपले। आता आपण काढून घेऊ, भाज्या एकदा फिरवून घेऊ छान। हे बघा पाणी सुटत आहे भाज्यांना मीठ टाकल्यामुळे। पिठामध्ये खूप सुंदर शिजतात ह्या भाज्या। याच्यामध्ये वाटाणे टाकून देऊ। फ्रोझन वाटाणे आहे हे, तुम्ही ओले पण टाकू शकता। आणि ही 2 चम्मच पावभाजी मसाला टाकू आणि मिक्स करून घेऊ। मस्त छान असं पाणी सुटलेलं आहे। आपल्या भाज्या वगैरे मसाले वगैरे मिक्स करून झालेले आहे। आता याच्यामध्ये आपण 2 ग्लास पाणी टाकून देऊ। हे बघा अशा प्रकारे, खूप नाही टाकायचं। आता मी इथे 2 ग्लासला कमीच टाकलेलं आहे, 2 ग्लास म्हटलं पण 2 ग्लासला कमीच पाणी टाकलेलं आहे। आणि कुकर लावून घ्यायचा। इथे आपण थोडं टाकून देऊ, 2 ग्लास पूर्ण टाकून देऊ आणि कुकर बंद करून देऊ। याला 15 ते 20 मिनिटं शिजू देऊ। इथे 2 शिट्या झाल्या की गॅस मंद करून द्यायची 15 मिनिटासाठी।
आपला कुकर हा थंड झालेला आहे। आता खोलून बघू आता आपली पावभाजी कशी झालेली आहे। हे बघा मस्त अशी शिजलेली आहे आपली पावभाजी, मस्त अशी शिजलेली आहे। पाणी खूप जास्तही नाही खूप कमी नाही झालेलं आहे। आता आपण याला मॅशरने मॅश करून घेऊ। हे मॅशर घेतलेलं आहे। आता हे कुकर थोडा गरम आहे, जर तुम्हाला नंतर करायचं असेल तुम्ही नंतर पण करू शकता, पण मला आता इथे घाई आहे, खूप वेळ झालेला आहे त्याच्यामुळे, पण हातावर वाफ येत आहे। आपण पावभाजीला तडका देण्यासाठी इथे कढई गॅसवर ठेवलेली आहे, गॅस चालू केलेली आहे। आता याच्यामध्ये आपण थोडं बटर टाकून घेऊ। अशा प्रकारे बटर थोडं मेल्ट झालं की आपण याच्यामध्ये थोडासा पावभाजी मसाला टाकू आणि थोडासा गरम मसाला टाकू, कारण आपण गरम मसाला पावभाजीमध्ये टाकलेला नाही आहे। आणि छान मिक्स करून घेऊ। त्याला खूप नाही तापू द्यायचं, नाही तर बटर जळतं आणि मसाले पण जळतात। आणि याच्यामध्येच आपण आता पावभाजी टाकून घेऊ। अशा प्रकारे पूर्ण पावभाजी टाकून घेऊ। अशा प्रकारे पूर्ण पावभाजी आपण याच्यामध्ये टाकून देऊ। आता हे पावभाजी आपण टाकली आहे आणि छान मिक्स करून घेऊ। थोडीशी गॅस फास्ट करून देऊ, मस्त अशी मिक्स करून घेऊ। इथे मस्त अशी आपली मार्केट सारखी पावभाजी तयार झालेली आहे। आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून देऊ आणि मिक्स करून घेऊ। बघा किती सुंदर पावभाजी झालेली आहे। इथे बिलकुल कलरचा वापर केलेला नाही आहे, काय कारण आपण बीट टाकलेलं आहे। आपण मार्केटमध्ये जातो तेव्हा कलरचा वापर करतात, पावभाजीला कलर येण्यासाठी कलर टाकतात। आपण बटर टाकून देऊ मस्त। अशी ही पावभाजी आपली तयार झालेली आहे। आता गॅस बंद करून देऊ। म्हटलं की पाव शेकणे आलाच, तर आपण याला काय करायचं, पाव घेतला आहे मी इथे अशा प्रकारे कट करून घ्यायचा। इथे तावा पण ठेवलेला आहे, याच्यावरती तर बटर टाकायचं। इथे आपला तावा गरम झालेला आहे, बटर टाकून घेतलेला आहे। हा पाव जो आहे हा अशा प्रकारे आता शेकून घेऊ याच्यावरती। अशा प्रकारे हा छान आतून बाहेरून पाव शेकून घेऊ बटरच्या साह्याने। हा पाव शेकला की खूप सुंदर लागतो, टेस्ट खूप छान येते याची। बघा अशा प्रकारे, हे बघा अशा प्रकारे इथे बटर आपण छान शेकून घेऊ उलटी पलटी मारून। आपण हे पाव शेकून घेतलेलं आहे। आता इथे पाहिजे असेल तर आपल्याला इथे पावभाजी पण लावून घेऊ आपण म्हणजे अशा प्रकारे पावभाजी छान लावून घ्यायची आणि हे गरम करून घ्यायची अशा प्रकारे। याचा स्वाद जो आहे खूप सुंदर येतो तवा पावसारखा। अशा प्रकारे आता हे तवा पाव आपला तयार झालेला आहे। बघा घेतलेला आहे, अशा प्रकारे भाजी लावून घेतलेली आहे। आता याला अशी शेकून घेऊ पहिले। मस्त शेकून घ्यायचं। हे आता पलटवून, हे झाली आपली पावभाजी रेसिपी तयार। तव्याला तेल बटर मी लावून घ्यायचं पूर्ण तव्याला। नंतर अशा प्रकारे पाव आपले असे शेकून घ्यायचे। त्याच्यानंतर थोडीशी याच्यावरती भाजी टाकायची, या पद्धतीने पण शेकून घ्यायची। त्या प्रकारे दोन्ही साईडने छान आपण जे पाव आहे शेकून घ्यायचे। हे झाले आपली पावभाजी तयार, पावभाजीचे पाव तयार। अशा प्रकारे ही आपली मस्त अशी पावभाजी तयार झालेली आहे। ह्या पावभाजीमध्ये कलरचा वापर केलेला नाही आहे, घरगुती असल्यामुळे। जर तुम्हाला बाजारातील सारखे रंग पाहिजे असेल तर तुम्ही इथे कलरचा वापर करू शकता, पण कलर न खाल्लेलाच बरं, कारण इथे बीट टाकलेला आहे आपण, त्याचाच कलर आलेला आहे। तर अशाच प्रकारे तुम्ही पण बनवा, खात राहा, मस्त राहा आणि आमच्या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल। तर चला मग भेटू पुढची व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत नमस्कार। आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या
जबरदस्त रेसिपी या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल। आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद। तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा। नमस्कार।